श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मेथीची भाजी भरपूर अशी बाजारामध्ये मिळते आणि ती खायलासुद्धा छान लागते. पण तीच भाजी खाऊन कंटाळा येतो. मग अशा पद्धतीने मेथी बटाटा बनवा, सर्वांनाच खूप आवडेल. तर इथे एक जुडी मी मेथीची घेतलेली आहे, स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे. सोबत कोळ्या काड्यासुद्धा मी घेतलेल्या आहे. तर इथे 2 मिरच्या घेते. मिरच्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून घेते. सोबतच आपल्याला काही मसालेसुद्धा ॲड करायचे आहे. एक बटाटा घेतलेला आहे मध्यम आकाराचा. ते असं छोटा छोटा मी कापून घेते, जेणेकरून आपल्या तेलावरतीच शिजल्या जाईल. अशा पद्धतीने कापून घेतला बटाटा. गॅसवरती कढई ठेवून घेतलेली. कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर 1 मोठा चमचा तेल टाकून घेते. तेल छान गरम झाल्यानंतर थोडंसं जिरं टाकते. जिरं छान फुलल्यानंतर मी इथे मिरची कापून घेतलेली होती ती टाकते. मिरची छान तळल्यानंतर इथे बटाटा कापून घेतलेला आहे तोही टाकते आणि आपल्याला बटाटा हा तेलावरतीच फ्राय करायचा आहे. अजिबात पाणी टाकायचं नाही आहे आणि अगदी एखादा मिनिटभर आपल्याला हे झाकण ठेवून आणि वाफवून घ्यायचं आहे. लगेचच बटाटा आपला छान असा शिजल्या जातो. आणि बटाटा शिजेपर्यंत इथे मी मेथीची भाजी थोडीशी अशी जाडसर अशी कापून घेते, जेणेकरून खाताना व्यवस्थित खाल्ल्या जाते. तर भाजी कापेपर्यंत इथे एखादा मिनिटात छान असा बटाटा आपला शिजलेला आहे. आता इथे सुके मसाले टाकून घेते. अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा मी इथं लाल तिखट टाकलेला आहे, पाव चमचा हळद आणि हे सर्व मिक्स करून घेते आणि त्यानंतर कापून घेतलेली मेथीची भाजी यात टाकून घेते आणि व्यवस्थित परतवून घेते. सुरुवातीला थोडी जास्तच वाटते, पण शिजल्यानंतर ही भाजी अगदी थोडी होते. त्यामुळे मी ही 2दा करून टाकलेली आहे. कढई छोटी असल्यामुळं तर व्यवस्थित मिक्स करून घेते. अजून आपण मीठ टाकलेलं नाही. मीठ टाकल्यामुळं आपलं मिठाला पाणी असं छान रिलीज होतं आणि आपली भाजी छान अशी मसाल्यामध्ये मिक्स होते आणि एखाद्या मिनिटात आपली भाजी इथे तयार होते. तर भाजी सर्व मिक्स करून घेतली. पाव चमचा मी गरम मसाला टाकलेला, 1 चमचा मी इथं मीठ टाकलेलं तिखटाच्या अंदाजानुसार आणि मिक्स करून घेतलेलं. आता फक्त एखादा मिनिटभर आपल्याला झाकण ठेवून वाफ घ्यायची आणि लगेच आपली मेथी बटाटा भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी सुक्की भाजी म्हणून करू शकता, डाळ भातासोबत तोंडी लावायला करू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ही भाजी करू शकता. तर खायला अशी भन्नाट अशी चवीची ही मेथी बटाटा भाजी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.